नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आज आहे 23 सप्टेंबर आणि आज माझ्या रिकीचा बर्थडे असतो. आजच्या दिवशीच मी आई बनले होते, त्यामुळे माझ्यासाठी हा खूप स्पेशल दिवस आहे. आणि आज आता बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे. जास्त काही करणार नाहीये, आपलं नॉर्मल घरगुती सेलिब्रेशन करणार आहे. आम्ही इथून बाहेर आता रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊ आणि तिकडून आई बाप्पा येतात आणि तिची आत्तू वगैरे येणार आहे. ती आम्हाला मध्ये वाटत भेटेल, तिला पिकअप करायचंय आणि मग आम्ही पुढे आता साऊथ मुंबईमध्येच जाणार आहोत. तिथलंच एक रेस्टॉरंट आहे, तिथे आता आम्ही जेवायला चाललोय. त्याआधी आता मला ऑप्शन करून घ्यायचं आहे तिचं, आणि आता ऑप्शनाची तयारी करते. आणि आता मला एकटीलाच करावं लागणार, कारण ते लोक डिरेक्टली आता तिकडेच भेटतील मला, त्यामुळे आता हे मला एकटीलाच करावं लागेल. चला, तर मी ऑप्शनाची तयारी करते आणि मी नंतर भेटते तुम्हाला. हाय, आज काय आहे बनू? आज काय आहे? दीदीचा बर्थडे आहे ना आपल्या? दीदीचा बर्थडे आहे ना? अरे आपल्या दीदीचा बर्थडे आहे ना? हा, मग तू तिला विश केलं? विश केलं. तू कसं विश करतो? बर्थडे 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 बोल. त्याचा एक असा व्हिडिओ आहे, त्याच्या सेकंड बर्थडेला तो असा खूप एक्साइट झाला होता आणि नुसतं त्याचा बर्थडे 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 चालू होतो. तो मी कधीतरी शॉर्ट्स मध्ये टाकेल. कर हॅपी बर्थडे दीदी बोल. थँक्यू. आणि आमची बर्थडे गर्ल. कसं वाटतं तुला तुझं बर्थडे आहे तर? चांगलं वाटतं. आणि काय मग काय स्पेशल करायचं आपण? नाही माहिती. काय नाही, आपण फक्त मज्जा करायची, छान एन्जॉय करायचं. ऍक्च्युली दरवर्षी आम्ही मुलांना वगैरे बोलवतो बर्थडे साठी, पण मग ते खूप हेक्टिक होतं आणि आम्हाला पण काही एन्जॉय करायला मिळत नाही, की त्यांच्याच मुलांच्या मागेच हे करावं लागतं. मग म्हटलं आता या वर्षी म्हटलं नको करायला, की आपणच थोडं घरचं घरगुती अगदी सेलिब्रेशन छान जाऊ, मजा करू. आणि बर्थडे गर्लच्या पप्पाला बघू काय वाटतंय, त्याचं काय म्हणणं आहे बोल. हाय, काय बर्थडे. छान वाटतं. 10वा बर्थडे मुलीचा. 10 वर्षापूर्वी तू बाबा झाला होता, त्यामुळे स्पेशल दिवस आहे. हो, येस नक्कीच नक्कीच. आमच्यासाठी नेहमी एक 23 सप्टेंबर आणि एक 7 एप्रिल हे आमच्यासाठी नेहमी स्पेशल असणार आहेत दिवस. चला, तर आता ऑप्शन करून घेते तिचं. आणि आता आता तो मस्त हे झालाय. कसं कसं करायचं? बरं, चला चला, आता लेट होतोय, ऑप्शन करून घेऊया आणि निघूयात पहिले. आणि इथे मी तिचं औक्षण करून घेतलं पहिलं. आणि प्लीज कपड्यांचं स्टँड इग्नोर करा, कारण पावसामुळे स्टँड आतमध्ये ठेवायला लागतं आणि सगळ्यांच्या घरामध्ये हीच परिस्थिती असेल सध्या. आणि इथे आता आम्ही केक कटिंग करत नाही आहे, कारण रात्री 12 वाजता एक केक कट केला होता आम्ही. आणि आता आम्ही सगळे जमल्यानंतर रेस्टॉरंटमध्येच केक कट करणार होतो, कारण तिची आजी आजोबा आत्तू तिथे येणार होते. आणि तिच्याबरोबरच मी बनूचंसुद्धा औक्षण करून घेतलं. आणि आता आम्ही पोचलो होतो इथे भायखळ्याचं जे पर्शियन दरबार आहे ना, त्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला जायचं होतं. मग आम्ही इथे सगळे आता एकत्र जमलो होतो. काय खुश झाली. कोण आहे? ओय ओय ईदा, कोण आहे तुमचा? कोण आहे? मम्मा. वेगळीच हाक मध्ये. मम्मा मम्मा. आपण कसं भेटलेलं सॅटर्डे आणि संडेला? हिचं काय आहे आज? दीदीचं काय आहे? दीदीचं बर्थडे बर्थडे
बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. बोल. आजोबा आणि नातीचं प्रेम बघा. ते म्हणतात ना की आजोबा नातवंडांचा पहिला मित्र असतो, तसंच काहीसं आहे. कारण पप्पा मुलांबरोबर इतके मिसळून जातात ना की ते त्यांच्यासारखेच अगदी लहान होऊन जातात आणि त्यांच्याबरोबर खेळतात वगैरे. त्यामुळे ह्या दोघांची तर खूप गट्टी आहे एकदम. आता पण बघा त्यांचं काय काय चाललंय आपलं. हे बरं आहे, हे यांच्यासाठी बरं आहे, टेन्शन नाही. बसा खाली खाली. अरे झोपा आता, झोपा तिथे, बसा बसा. झोपा. बस ना बाळा, इकडे इकडे बस ना. आम्ही या रेस्टॉरंटमध्ये आलो होतो कारण इथे अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे भारतीय बैठकीसारखी. त्यामुळे म्हटलं की या दोघांसाठी बरं पडेल. सोफा वगैरे असलं की थोडा इश्यू होतो. इथे तशीसुद्धा आहे, सोफा आणि चेअरची सिटिंग अरेंजमेंटसुद्धा आहे. पण आम्हाला हे जास्त बरं वाटत होतं. पण आम्ही जो विचार केला होता तो चुकीचा होता. कारण इथे आल्यानंतर यांची जास्तच मस्ती चालू होती. कारण अगदीच त्यांना मोकळं आणि सुटसुटीत. इकडे बघून बोल. मामाला सांगा. प्राजूला आवाज दे. आणि बोल. आणि पप्पाचं नाव येतं का? प्रितेश. बोल. बाय. बाय. आणि बनू बोल. बनू. बनू येतं. ताई बनू बोल. कुकू कसं करतो? कुकू कसं करतो ताई? कुकू कसं करतो? खाली बघ. परत नाही आलं. मामीला दाखव. हे बघ, इकडे बघ, इकडे बघ. सकाळला आपण सकाळी काय बघितलं? तो कसा करत होता? दादी तू डोक्यावर आताच बोलला ते. राजू बोल. राजूला आवाज दे. आणि रिदम बोल. रिदम बोल. रिदम बोल. अशी करते. येतो या. बोल राजा. मामीकडे बघून बोल. प्राजक्ता. तू स्विमिंग करशील तो मामीला दाखव. तुला कुठं कुठे लागलं? लागलं? तू पण गुडघा फोडून घेतला. असं बाई सारखा फोन केला की पहिला गुडघात दाखवते बाई. खरं सगळी तिकडे बघ ना मामीकडे. ताई ताई मामीकडे बघ. तिकडे मामीला परत तिकडे आली की तिकडे बघ. बोलून राहा. इथे बसले मग चारा खा पाणी पी आणि आणि इथे आता आमचं स्टार्टर आलं होतं. स्टार्टरमध्ये आम्ही चिकन प्लॅटर मागवलं होतं. आणि पर्शियन दरबार आता खूप एक्सपेन्सिव्ह झालं आहे. आधी पण आम्ही इथे यायचो, कारण मुंबईत असताना बऱ्याचदा आम्ही पर्शियन दरबारमध्येच यायचो. पण तेव्हा इतके चार्जेस नव्हते. पण आता त्यांनी खूप चार्जेस वाढवले आहेत. हे चिकन प्लॅटरच जवळजवळ 1800 की 2000 रुपयाचं होतं आणि तितकी क्वांटिटी आम्हाला दिसत नव्हती. पण टेस्ट चांगली होती. नो डाऊट की टेस्टमध्ये काही कॉम्प्रोमाइज होतं. टेस्टला सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या होत्या. मेन कोर्समध्ये जी ही डिश मागवली होती ना, आता त्याचं मला नाव आठवत नाही आहे. पण तीसुद्धा खूप चांगली होती. आणि प्रिशासाठी आम्ही इथे चीज गार्लिक नान मागवला होता. पण ॲज कम्पेअर टू प्राईज तो तितका काही आम्हाला आवडला नाही. कारण चीजची क्वांटिटी खूपच कमी होती. आता जेवण वगैरे झालं होतं आमचं. केक कटिंग फक्त बाकी होतं, त्याचीच वाट बघत होतो आम्ही. राजू बोल. दादा बर्थडे बर्थडे बर्थडे. Oh my God.
अरे थांब ना रे. कुठे निघाली अरे केक कट तरी करते तिथे जा दीदी जवळ. केक कट करेपर्यंत पण या दोघांना दम नव्हता. त्यांना असं झालं होतं की कधी एकदा आम्ही त्या केकवरती झडप घालतोय आणि आम्ही तो केक खातोय. तुम्ही बघू शकता त्या दोघांचे किती असे अथक परिश्रम चालले आहेत की त्या केकवरती ताव मारायचे. रिदा तर बघा कसं चालू होतं तिचं. बर्थडे यू बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर प्रिशा हॅपी बर्थडे टू यू बर्थडे बर्थडे अगं ती वर जाती ना ग. सगळ्यात पहिलं चॉकलेट कोणी खाल्लं ते बघ. तोंड बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. मला दे ना बघायला तिला. दे हॅपी बर्थडे टू यू. दीदीला पण भरूया. हॅपी बर्थडे. दिलं पण आता दुसरा घे काही दे काही त्याला दे एक दुसरा. दादा ते मला पण खायचंय. मला एक पाहिजे. मला पण एक खायचंय. घेतलं त्याला सगळं चॉकलेट खाल्लंय. मला पण खायचंय. नको बाळा. बरोबर. केक कट केल्यानंतर आणि तो पोटात गेल्यानंतर या दोघांच्या जीवाला शांती मिळाली. तुम्ही ते बघू शकता की ते किती मन लावून केक खातात ते. आणि अगदी केक आता संपत आला आहे तरी पण दोघांचं खाणं काही संपत नव्हतं. त्यांना अजून केक हवाच होता आणि केक खरंच खूप चांगला होता. चला आता फायनली बाय बाय बोलायची वेळ आली होती आणि आता सगळं जेवण वगैरे सगळं आवरून आता आम्ही निघालो होतो. आणि आई पप्पा निघाले होते, ते बदलापूरला जाणार होते तिकडे. आणि प्राजूला आम्ही सोडणार होतो कारण खूप लेट झाला होता. मग म्हटलं की तिला घरी सोडून मग आम्ही पुढे जाणार होतो. तर कसं वाटलं तुम्हाला हे आमचं छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन? खरं तर आम्हाला आहे ना 2 दिवसासाठी बाहेर जायचं होतं, पण प्रिशाची नेमकी त्या दिवशी फील्ड ट्रिप होती. फील्ड ट्रिप म्हणजे त्यांची स्टडी ट्रिप असते आणि ती मिस करून बाहेर जाणं मला काही पटत नव्हतं. त्यामुळे तिला मी म्हटलं की ठीक आहे आपण नंतर कधीतरी प्लॅन करू आणि आता इथेच कुठेतरी जाऊन येऊ. तू किती मस्ती केली सांग पप्पाला. टेबलवर नाचलीस. प्लेस घालून झोपला तो. ते मॅन्डेटरी असतो बाबा. तू का नाही आला? तुझं काम होता पनवेलला गेलो. आला असं बरं वाटलं असतं. मस्त मज्जा केली हे दोघांनी तर बाबा. धमाल धमाल. बाय दीदू. बाय मामा. बाय मामा. बोला बाय बाय. चष्मा घालून झोप. चला बाय बाय. आता नाही रडत आहे. आता नाही रडत आहे. बाय. दादा सावकाश जा. हो बाय दीदू. तर मंडळी आम्ही आत्ता घरी येऊन पोचलो. ऑलमोस्ट आता 12 वाजले आहेत. प्राजूला उलवायला सोडलं आणि आम्ही आता आम्हाला तिथून यायला एक 20-25 मिनिटं लागले. आता आम्ही आलोत घरी आणि आल्या प्रिशा डिरेक्टली झोपायला गेली. आता ती फ्रेश पण नाही झाली काही नाही, खूप झोप आली. आणि माझी पण अवस्था तुम्ही बघू शकता. अजिबात बोलायची इच्छा नाहीये पण मला व्हिडिओचा एंड करायचा आहे. म्हटलं एंड करूनच आपण झोपूया, थोडं फ्रेश होऊन मग मी आता झोपेन. आणि बनूला सागर झोपवतो आहे. मध्ये मध्ये तुम्हाला त्याचा आवाज पण येत असेल. आणि खूप छान जेवण होतं.
मस्त आम्ही एन्जॉय केलं. आणि तिथेच झोपावं असं वाटत होतं, कारण तिथे गाद्या वगैरे होत्या ना, त्यामुळे तिथेच खूप झोप आली होती. जेवल्यानंतर असं वाटत होतं आता कुठेच जायला नको, आपण तिथेच झोपूया म्हणून. पण आता आलं आणि आता इथे मी व्हिडिओ इथेच एंड करते, कारण माझ्याकडे अजिबात ताकद नाहीये बोलायची. आता मला जाऊन झोपायचं आणि सकाळी पण उठायचंय, कारण परत आता उद्या स्कूल, सागरला ऑफिसला जायचं आहे. चला तर मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया आपण एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.